नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. लग्न सराईमध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये चालणारा जो ब्लाऊज आहे तोच आपण बघणार आहोत. तर घडी आहे या ठिकाणी 9.5, साईज आहे 38, उंची आहे 15.5 आणि 16.5 मिळून घेतलेली आहे. पुन्हा बघा, साईज आहे 38, घडी आहे 12.5 इंचाची, त्यानंतर उंची आहे 15.5 16 इंचाची. उरलेला कपडा कट करायचा आहे. शोल्डर आहे या ठिकाणी 2.5 आणि 5.25 इंचाचं. त्यानंतर मोंडा घेतलेला आहे 6.5 इंचाचा, 6.25चाही घेऊ शकता. अर्ध्याचे पुढे पाऊण मोंड्याचे आकार द्यायचे, 2-2 वर खुणा करून. पुढील गळा घेतलेला आहे 7.5 इंचाचा. डिझाईनसाठी आपण तो आखून घ्यायचा आहे. खोल हवा असेल तर पहिला आकार आणि थोडं वरती हवे असेल तर दुसरा आकार घ्या. मध्यावरती 4.5 वर एक पॉईंट टाकला, एक लाईन, एक त्याच्या पुढे 1.5, वरती 1.5 प्रिन्स कटचा आकार अशा पद्धतीने आखून घेतला. मागचा गळा 2.5 गळा रुंदी आणि मागचा गळा घेतला आहे 11 इंचाचा. चौकोन करायचा आहे आणि या ठिकाणी चौकोनच आहे, फक्त नॉर्मल थोडंसं या ठिकाणी आपण तो थोडा गोल करून घेतला. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आखून घेतला आहे. पहिला आकार सोबत कट करायचा आहे, त्यानंतर शोल्डर कट करून पुढील गळा अशा पद्धतीने कट करायचा आहे. त्यानंतर मुंड्याचा जो पुढचा आकार आहे तोही कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रिन्स कटचा आकार, मागचा गळा. आता जेवढी फिटिंग आहे ना तेवढं ठेवून त्याच्या पुढे 2 इंच ठेवायचे, बाकीचं आपल्याला कट करून टाकायचे. या ठिकाणी 7.5 फिटिंग आहे, त्याच्या पुढे 2 इंच ठेवले आणि बाकीचा कपडा कट करून घेतला. बाही छोटीच आहे 4 इंचाची, मग उंची घेतली 5 इंचाची. घडी 9.5ची घेतली आणि 2 इंच खाली म्हणजे 3 इंच कमी करायचे. 2 इंचावर खुणा करून एक तिरकी लाईन, इथे 2, मध्यवर्ती पाऊण, फुगीर आकार देऊन घ्यायचा आहे. दंडगेर 6, त्याच्या पुढे 2 इंच तिरकी लाईन, वरचा फुगीर आकार सोबत कट करायचा आहे. त्यानंतर खोलायचा आहे, तिरका आकार कट करून घ्यायचा आहे. आता बाही काठावरती ठेवायची आणि अशा पद्धतीने ती कट करून घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी जो काठ आहे तो आपण डिझाईनसाठी ठेवणार आहोत, त्यामुळे कट करून घेतला. व्यवस्थित प्रत्येक पार्ट या ठिकाणी आपल्याला ठेवून अशाच पद्धतीने या ठिकाणी कट करायचे आहे. टॅच अँड पिनचा वापर करू शकता, म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी आपली कटिंग होऊन जाते. झटपट मस्त अशी ही कटिंग या ठिकाणी आपली झालेली आहे. जशी कटिंगची व्हिडिओ सोपी आहे तशीच व्हिडिओ आपली शिलाईची पण खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. बाहीला जोड होता थोडासा, दोन्ही बाजूला देऊन घेतला. त्यानंतर त्यावरती अस्तर ठेवले, सुईच्या बाजूने शिलाई केली. त्यानंतर तिरकी कातर समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला द्यायचे आहे दाबटी. त्यानंतर आतमध्ये अस्तर घ्यायचे आणि प्लेन करून त्यावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई द्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई झाली की लगेच काय करायचं आहे, वरच्या बाजूने शिलाई करून घ्यायची. तर बघू शकता, वरच्या बाजूचा जो भाग आहे तो कट करून घेतला आणि फक्त अस्तरनुसार ठेवला. या ठिकाणी दोन्ही बाह्या अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घेतल्या. त्यानंतर आता पुढील भाग आपल्याला करायचा आहे. तर गळा आपला डिझाईनचा आहे, तर अस्तर ठेवले आपण सुईच्या बाजूने, शिलाई करून घेतली, तिरकी कातर दिली आणि आता बघा, थोडा वाटला आकार तर पुन्हा शिलाई या ठिकाणी तुम्ही करू शकता. व्यवस्थित आकार येण्यासाठी थोडासा कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता समोर अस्तर घेऊन त्यावरती या ठिकाणी आपल्याला दाबटीप द्यायची. दाबटीप झाली की कपडा आतमध्ये घेऊन त्यावरती शिलाई देऊन घ्यायची. साईडनी पण लगेच शिलाई करून घ्यायची. दोन्ही पण बाजू आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे शिलाईची. फक्त काय केलं आहे, गळ्यानुसार शिलाई आणि पलटी करून घेतलेला आहे. बघा, गोट पायपिंग लावायची गरज नाही, अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो. दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. झटपट मस्त असा हा लग्न सराईमध्ये ट्रेंडिंगमध्ये चालणारा हा ब्लाऊज आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जो आपला पुढचा गळा आहे, म्हणजे पुढचा पार्ट आहे, तयार झालेला आहे. पुढचा पार्ट या ठिकाणी तयार झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, साईडची बाजू जी आहे ना तिला शिलाई करून घ्यायची. तर शिलाई झालेली आहे. आता जोडताना कसं जोडायचं बघा. अस्तर सारखाच कपडा ठेवायचा, बाकीचा कट करून टाकायचा. अस्तर जेवढं आहे तेवढंच ठेवायचं, कट करायचं बाकीचा.
जोडताना कसा जोडला आहे बघा, राऊंडमध्ये शिलाई घेतली बघा. कप्स लावायची गरज नाही, एवढा आकार आपला फुगला जातो. इथे 1.5 इंचानी आकार खोल करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 1.5 इंचानी आकार खोल करून घेतला. त्यानंतर बघा व्यवस्थित खोल केल्यामुळे काय होतं, मोंढा आपला व्यवस्थित बसतो, शोल्डर उतरत नाही. खालची बाजू एकसारखी कट करून घ्यायची. दोन्ही बाजू अशाच पद्धतीने शिलाई करून घेतल्या. त्यानंतर आता मागचा भाग आहे गळ्याचा, तो तयार करायचा आहे. तर इथे खाली सुईचा कपडा आहे, त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करायची आहे. जेव्हा तुम्ही शिलाई करणार आहात तेव्हा व्यवस्थित शिलाई करा. खूप जास्त अंतर नाही घ्यायचं शिलाईचं, कमी कमी अंतरावरती गळ्याच्या आकारानुसार आपण ही शिलाई या ठिकाणी घ्यायची आहे. काय होतं, कधी कधी आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो का बिघडला जातो, फास्टमध्ये शिलाई होती ना आपण परत चेक करत नाही, त्यामुळे आपला गळा गोल येत नाही, व्यवस्थित येत नाही. चेक करायचे. जर वाटलं तुम्हाला ना कुठेतरी थोडीशी शिलाई तिरकी झाली किंवा व्यवस्थित नाही, पुन्हा शिलाई करू शकता. या ठिकाणी तिरकी कातर द्यायची आहे. त्यानंतर थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे. बघा अशा पद्धतीने कपडा कट करायचा आहे. त्यानंतर समोर अस्तर घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला या ठिकाणी दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप झाली की अस्तर पूर्णपणे आतमध्ये घ्यायचे आणि प्लेन करून त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे. तर बघू शकता तुम्ही, गळा पण आपला मस्त असा डीप झालेला आहे आणि आतमध्ये आपण डिझाईनसाठी काठाचा वापर करणार आहोत. खूप सुंदर आणि ट्रेंडिंगमध्ये चालणारा हा डिझाईनचा गळा आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसतो. अगदी कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता, पैठणीवर करू शकता, कोणत्या सिल्क साडीवर करू शकता, डिझायनर साडीवर पण करू शकता. इतका सुंदर हा जो ब्लाऊजचा गळा आहे आपला तो दिसतो आणि पूर्ण ब्लाऊज एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ब्लाऊजची डिझाईन, फिटिंग, कटिंग सगळं एकाच व्हिडिओमध्ये आहे. साईज परफेक्ट 38चं माप हे आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही हेच माप वापरून शिवला ब्लाऊज तरी कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. तर आता 2 कमरेचे टक्स या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे. त्यानंतर व्यवस्थित खालचा कपडा एकसारखा कट करायचा आहे. कमरपट्टी जोडताना साधारणतः 1.5 इंचाची छोटीच घ्या, म्हणजे हात शिलाई करायची गरज येत नाही. आणि या ठिकाणी द्यायची आहे आपल्याला तिरकी कातर. त्यानंतर समोर पट्टी घेऊन त्यावरती दाबटीप दिली की थोडंसं वरती दुमडायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी डबल शिलाई घ्यायची. बघा आता डबल शिलाई कशी घ्यायची, सुईच्या बाजूने मी शिलाई घेत आहे एकदम कडेला. त्याच्यानंतर अर्धा इंचचं अंतर ठेवून वरती घ्यायची, म्हणजे हात शिलाई करायची गरज येत नाही. मागचा भाग पण आपला तयार झाला आहे. आता इथे काठ आहे, दोन्ही बाजूचे काठ सारखे घ्यायचे, म्हणजे एकसारखीच आपल्या पट्ट्या तयार होतील अशा पद्धतीने. आता हात जो काठ आहे तो मी दुमडून घेतला, म्हणजे काय होईल, आपल्याला इतर दुसरी पट्टी लावायची गरज नाही आणि त्याच याच्यामध्ये आपली ही जी पट्टी आहे ना ती तयार होईल. आता आपण जशी नाडी तयार करतो ना सेम तशीच नाडी आपल्याला करायची आहे. मग सुई घ्यायची, 4 पदरी दोरा करायचा आहे आणि आपल्याला मागच्या भागाला तो बांधायचा आहे आणि सुई वरती घेत चालायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण सुई वरती घेत चालायचं आहे. बघा पट्टी तयार झाली की व्यवस्थित प्लेन करायचं आहे आणि डबल शिलाई द्यायची आपल्याला, कडेला डबल शिलाई, म्हणजे एकसारखी जी पट्टी आहे ना ती दिसेल आपली. तर बघू शकता जी पट्टी आहे ती तयार झाली. आता जोडताना कशी जोडायची बघा, 3 इंचचं अंतर घ्यायचं आहे आणि मधलं जे अंतर आहे ना एकसारखं ठेवायचं. मग तुम्ही 2चं ठेवू शकता, 2.5चं ठेवू शकता, 3चं ठेवू शकता. तर मी 3 वरतीपासून घेतलं आहे आणि इथे मी घेत आहे 2.5चं घेतलं, त्यामुळे व्यवस्थित 3 पट्ट्या आपल्या या ठिकाणी ॲडजस्ट होतील. अशा पद्धतीने अंतर घ्यायचं आहे आणि जोडताना व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला हा काठ जोडून घ्यायचा आहे.
ॲडजस्ट करा व्यवस्थित, खून करून घ्या, नाहीतर दोन्ही बाजूला, म्हणजे व्यवस्थित जी पट्टी आहे ना ती आपली लागली जाईल. इथे टाचन लावून घेऊया. जेवढी पाहिजे तेवढीच या ठिकाणी आपल्याला पट्टी ठेवायची आणि बाकीची कट करून टाकायची. तर अशा पद्धतीने आपण ही पट्टी एकसारखी 3 या ठिकाणी लावणार आहोत. आणि मध्ये आपली जी लेस आहे ती लटकनची लेस पण तुम्ही लावू शकता, मण्यांची लेस पण लावू शकता आणि छोटीशी डायमंडची लेस पण तुम्ही या ठिकाणी लावू शकता. जी आवडेल ती लेस तुम्ही या ठिकाणी लावू शकता. तर 3 पट्ट्या आपण या ठिकाणी घेतल्या आणि लावून घेतलेल्या आहे. तुम्ही कडेला बघायला जी प्लेन आपला गळा आहे तिथे तुम्ही लेसचा वापर पण करू शकता किंवा असा प्लेनही तुम्ही ठेवू शकता. तर बघू शकता मस्त असा हा गळा या ठिकाणी तयार झाला आहे. साईडला आपण टाचन लावून घेतलेली आहे, त्यावरती आता आपण शिलाई करणार आहोत. एकदम पॅकमध्ये शिलाई करा, म्हणजे जी पट्टी आपण लावलेली आहे ना ती निघाली नाही पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ही लावून घ्यायची आहे. झटपट मस्त असा हा गळा तयार झालेला आहे. खाली तुम्ही चौकोन, पूर्ण चौकोन पण ठेवू शकता, असा गोल पण तुम्ही ठेवू शकता. आता या ठिकाणी शिलाई झाली की टाचन काढून घ्यायचे व्यवस्थित. एकदम पॅकमध्ये शिलाई. आता इथे सिंगल दाब घ्यायचे आपल्याला आणि त्यावरती आपण आता लेस लावणार आहोत. म्हणजे सिंगल दाबनी काय होतं, लेस व्यवस्थित लागली जाते. आता इथे आपल्याला बघा काय करायचं होतं, जो आपण एक शिलाई केलेला भाग होता दोन्ही बाजूचा, काठ उरलेला आहे, मी तो खोलला परत आणि तिथे आपण हा काठ लावणार आहोत. म्हणजे तो काठ खोलून आपण काढून घेतला, फक्त शिलाई केली होती, पूर्ण भाग तयार नव्हता केलेला. मग काठ उरलेला आहे तर त्याचा वापर पण आपण या ठिकाणी करणार आहोत. मग व्यवस्थित काठ या ठिकाणी कट केला आणि दोन्ही बाजूला या ठिकाणी आपण दुमडून घेतला. तर शिलाई झालेली खोलून घेतलेली आहे बघा. आधी दाखवली तुम्हाला शिलाई केली, पण नंतर काठ उरलाय, मग त्याचं काय करायचं, तर अशी डिझाईन तुम्ही करू शकता. एक बाजू दाखवते मी तुम्हाला. एक बाजू जी आहे आपली शिलाई झालेली ती अशा पद्धतीने काठ या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे व्यवस्थित, त्यावरती शिलाई करून घ्यायची. खूप सुंदर दिसतो हा पुढचा गळा पण. पुढच्या बाजूचा पण डिझाईनचा गळा, मागच्या बाजूचा पण डिझाईनचा गळा, अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज तयार होतो आपला. तर बघा आता या ठिकाणी हा जो काठ आहे तो जोडून घेतला आहे. व्यवस्थित जोडल्यानंतर या ठिकाणी आपण शिलाई करून घेतलेली आहे. बघा किती सुंदर असा हा गळा आपला या ठिकाणी तयार झाला आहे. पुढचा डबल शिलाई आपण या ठिकाणी घेणार आहोत, डबलची शिलाई. त्यानंतर जर तुम्हाला वाटलं त्यावरती दाबटीप द्यायची तर देऊ शकता फिनिशिंगसाठी, किंवा तसं प्लेन ठेवलं तरी चालेल, असंही तुम्ही करू शकता. तर मस्त असा हा पुढचा भाग तयार झाला आहे. दोन्ही बाजू अशा पद्धतीने करून घेतले. गळाही बघू शकता मस्त असा. आता खालच्या बाजूला एकसारखं कट करून घेतले दोन्ही बाजू आणि इथे डबलची पट्टी घेतली मी साधारणतः 4 इंचाची. मध्ये चून घेतली बघा कुठे, प्रिन्स कटच्या तिथे. त्यानंतर दाबटीप द्यायची आणि जशी आपण कमरपट्टी जोडली ना सेम तीच पद्धत या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे. डबल शिलाई दोन्ही बाजू अशाच पद्धतीने करायच्या. आता अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून घेतला, साधारणतः 1.5 इंचाचा घेतला. खाली दुमडायचा आहे आणि आतली बाजू, उजव्या बाजूची आतली बाजू पकडायची व्ही गळ्यासाठी. ते व्हीचे आकार घेण्यासाठी गळ्याची जी बाजू आहे ती आपण आता खाली दुमडलं, वरतीही दुमडलं. गळ्याची जी बाजू आहे तिथे पण दुमडलं, कारण गळा आपला तयार आहे. इथे आपल्याला थोडंसं दुमडायचं आहे. आणि व्हीची जी पट्टी आहे ना ती बघा शिलाईच्या थोडीशी मी पुढे आलेली आहे अशा पद्धतीने, म्हणजे शोल्डर उतरत नाही. तुम्ही शिलाई पण घेऊ शकता, डिपगळ हवा असेल. जर शोल्डर उतरत असेल तर जी शिलाई आहे ना त्याच्या पुढे व्हीची पट्टी तुम्ही जोडली तरी चालेल. साधारणतः 6 ते 7 व्हीचे आकार या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे. 6 ते 7 आकार या ठिकाणी देऊन झाले. आता काचपट्टी तयार करायची आपल्याला. बघू शकता मस्त असा हा पुढचा भाग तयार झाला आहे. बघू शकता मस्त गळाही छान दिसतोय. आता जी काचपट्टी आहे ना ती साधारणतः मी सिंगलची घेतली 1.5 इंचाची. खाली दुमडलं, वरती दुमडलं, शिलाई तिरकी कातर. त्यानंतर पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे आणि ही वरच्या बाजूला आपण 2 शिलाई या ठिकाणी देऊन घेणार आहोत. बघू शकता पुढचा भाग तयार झाला आहे. आता शोल्डर जोडून घेऊया लगेच. जी आतली बाजू आहे ती व्यवस्थित या ठिकाणी कट करून घेतली. शोल्डर जोडायचे साधारणतः अर्धा इंचाचं अंतर. खालची बाजू आपल्याला एकसारखी पकडायची. त्यानंतर
मोंढाही चेक करायचा आहे. जर वाटलं खालचा किंवा पुढचा किंवा मागचा मोंढा एकसारखा येत नाही, तर दोन्ही बाजू आपल्याला एकसारख्या येण्यासाठी साधारणतः 2 इंचाच्या अंतरावरती नॉर्मल थोडंसं कट करायचं आहे, आकार देऊन घ्यायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला जोडायची आहे बाही. असं चेक करून घ्यायचं आहे. बघा, चेक केल्यानंतर काय होतं, आपल्याला कळतं आहे की आकार आपला चुकतो आहे की बरोबर येतो, व्यवस्थित आहे की नाही. तर आता या ठिकाणी बघा, थोडासा वाटला आपल्याला तर एकसारखा करायचा नसेल, व्यवस्थित सारखा असेल तर तसं ठेवू शकता. आता बाही जोडताना खोल जी बाजू आहे ती पुढील आहे आणि जी फुगीर आहे ती मागील आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही पण बाह्या आपण जोडून घेणार आहोत. डबल शिलाई देऊन घ्यायची. तर बाही जोडून झाली. आता फिटिंग बघूया. कमर आहे 30, तर मग 15 इंच पाठीमागे घ्यायचं आहे. 15 इंच, मागची बाजू 15 इंच आणि पुढे घ्यायचं आहे 7.5 7.5. पुढे किती घ्यायचं आहे? 7.5. इथे वरती 9.5 घ्यायचे म्हणजे 38 आहे. मग आता पुढे 7.5 7.5 15, मागे 15, तर 7.5 7.5 15, मागे पण 15 म्हणजे 30 कमर. 9.5 9.5 म्हणजे किती? 19 आणि पाठीमागे पण 19. असं 38चं माप या ठिकाणी आपलं फिटिंगसाठी आपण घेतलेलं आहे. आतल्या बाजूनीच आपण फिटिंग करणार आहोत आणि या ठिकाणी आपण झिगझॅगची शिलाई करणार आहोत. बघा, अशा पद्धतीने मार्जिनच्या 3 ते 4 शिलाई आपण देऊन घेतल्या. दोन्ही बाजूची फिटिंग आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी करून घेतलेली आहे. आता बघा, एक सिंगल दाबा आहे, त्याने आपण मण्यांची लेस ही लावणार आहोत. मॅचिंग घेतली, तुम्हाला आवडेल तशी तुम्ही घेऊ शकता. 1 नंबरला बाही तयार करून घेऊया आणि त्यानंतर आपण मागच्या गळ्याची जी पट्टी आहे ती तयार करणार आहोत. बघा, जोडताना व्यवस्थित या ठिकाणी सिंगल दाबणी जोडली जाते. बघा, बाहीला जोडून झाली, मागच्या गळ्याला पण जोडून झालेली आहे. किती सुंदर असा हा ब्लाऊज या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघत चला, ट्राय पण करत चला. ट्रेंडिंगमध्ये चालणारा हा ब्लाऊज आहे, नक्की ट्राय करून बघा.